दुसऱ्याच्या चालू आता. नमस्कार नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज आपण गाव आजनूज, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर, दिनांक 29/12/2025 या रोजी शेतकरी दादांच्या प्लॉटवरती उभा आहे. त्यांच्याकडूनच त्यांच्या तोंडून ब्रह्मोस वापरून त्यांच्या ऊसाच्या शेतीमध्ये त्याला काय बदल जाणवलाय ते. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. बापूराव नारायण काळे. बापूराव नारायण काळे. हो, मुक्काम पोस्ट आजनूज. साधारण हे लागवड जी आहे आज दिनांक अखेर किती दिवसात झाली? ही 6.5 महिन्याची झाली. 6.5. हो. किती तारखेला लागवड केली? 12 जूनला. 12 जून आणि आज 29 डिसेंबर. ब्रह्मोस तुम्ही किती तारखेला सोडले आणि कुणी दिले? 7 नोव्हेंबरला सोडलं आणि संतोष दळवी आणि गायकवाड हे दोघा जणांनी मार्गदर्शन केलं. तर म्हणलं चला बघू एकदा करून. बरोबर. सोडल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवला? कांडीची लांबी जास्त आहे, ऊस पटकन वाढतो. बघू शकतो आपण. हा, आज जर पाहिलं तर 8 ते 9 इंच सुद्धा कांडी आणि ऊसाची जर जाडी पाहिली, जाडी काय सांगता? ऊसाची जाडी आणि कांडीचं पेर भरपूर लांब होते. बांबू सारखी जाडी आहे. बांबू सारखी जाडी. पेर बी असं इतकं लांब कधीच नव्हतं आपल्याकडे ऊसाचं. ह्याच्या आधीची लागवड करीत होतो. रासायनिक खताला जर आता बाजूला सारून हे खतं वापरायची, म्हणजे रासायनिक खतं कमी करून तुम्ही आता कमी करून हे वापरायचे. म्हणजे आपल्या भागातले जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत हो, त्यांच्यासाठी तुम्ही काय अनुभव सांगताल? आता मी तर केली सुरुवात. बाकीच्या शेतकऱ्यांनी बी असं हळूहळू सुरुवात करावं असं वाटतं. अनुभव आल्यावर चट मग ते करतातच की. नक्कीच. हा, म्हणजे आज जर पाहिलं शेतकरी मित्रांनो, ऊसाची जर जाडी पाहिली तर अक्षरशः बांबू सारखी जाडी आणि पेरीमधलं अंतर जर पाहिलं तर 8 ते 9 इंचाचं आहे. सहज आहे, सहज. एक तास कांडी आणि पूर्ण प्लॉट मध्ये येते, सगळीकडे पाहू शकतो आपण. हा, आणि पान जर पाहिलं 3-3 बोटाचं पान आहे. पानाचा पाठीचा कणा पण छान आहे एकदम. रान भुसभुशीत करते. आणि आता आम्ही दर साल आडसाला लागण केल्यावर कारखान्याला देतो असतो. बरोबर. पण आता हे पुढच्या वर्षीपर्यंत हे पीक मला वाटतं ते नुकसान होणार लय, म्हणून आता गुराळाला द्यावं लागणार मध्येच. हो, मे मध्ये एप्रिल मे मध्ये द्यावं लागतं. पाऊस काळाच्या आधी द्यावं लागतं.